की ओपन लर्निंग म्हणजे फ्री स्ट्रक्चर, मुलांना काय हवं ते करू द्या असंही नाही आहे, आणि खूप बंधनात ठेवा त्यांच्याकडनं हे करून घ्या ते करून घ्या असंही काही नाही आहे. आम्ही दोघी याच्यावर विश्वास ठेवतो की संतुलित असलं पाहिजे. जसे पॅरेंटिंग असतं बघ, ते कोणी शिकवण्याची गरज नसते, ते झिरपून आलेली गोष्ट असते. तसंच फॅसिलिटेशन आहे. कुठं तुम्हाला स्ट्रिक्ट राहायचं आहे आणि कुठे मित्रासारखं वागायचं आहे, कुठे लाड करायचे आहेत, ह्याचे ठोकताळे व्यक्ती म्हणून भान जर मला असेल तर आपोआप माझ्यात ते येतं की मला इथे रागवायचं आहे. तसं आम्ही जिथे गरज तिथे रागवतो. जिथे मूल आहे तिथे आम्ही त्यांच्यापेक्षाही लहान मुलांसारखे वागतो, पण तो आदरही आहे, ते प्रेमही आहे. तो सगळं खूप इंडिव्हिज्युअल लेवलवर काम आहे इथे. आणि मग ते लिहितात, त्याच्यातनं आम्हाला मूल कळतं. 14 वर्षापर्यंत त्यांचा असाच प्रवास असतो. कन्सेप्च्युअल हे त्याचं खूप मोठं प्रमाण आहे. आमचं छान हस्तलिखित असतं. वर्षभराचे आम्ही खूप ते लिहितात. एक एक आर्टिकल ड्राफ्ट हा 8-8, 10-10 वेळा खोडून परत, असं नाही रे जरा असं लिहून बघ. ही पण एक प्रकारचं शिक्षणच आहे की आपण किती पद्धतीने भाषा वापरू शकतो, कसं व्यक्त होऊ शकतो. तुला दाखवीन मी जाताना की आम्ही कसं ते छान केलंय. इंडिव्हिज्युअल टाईममध्ये ना हेही कळतं की कोणाचा कल कुठे आहे, कोणा कशाकडे आहे. कोणीतरी आहे ते फक्त आर्ट अँड क्राफ्ट करेल, किंवा कोणीतरी आहे ते इतिहास भूगोलाची किंवा खगोलशास्त्राची पुस्तकच घेऊन बसतात काही. तिथूनही आपल्याला कल कळतो की नक्की काय आवडतं याला जास्त. आणि हे ब्रेकडाऊन करणं पण आपण त्यांना सांगतच असतो. आता तू ह्या पॅरेग्राफ असला, तुला सांग तुला काय काय वाटतंय, मग माइंड मॅपिंग करत बसतात. तुला आता बघायचं असेल तर आज सकाळच्याच कवितेचा माइंड मॅप आम्ही केला आहे की किती आपण त्याच्यावर लिहू शकतो. आणि ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, त्यांना डीप खोल्यात जाण्याची सवय लागते, प्रचंड लागते की यात काय दिसतं, यात काय दिसतं, यात काय दिसतं, हेच आवश्यक आहे. आणि आता पालक म्हणतील ह्याचा काय उपयोग आहे 10वी-12वीला. म्हणजे दुसरा मुद्दा तोच आहे. तर 10वी किंवा 12वी जे आहे ते लागणारच आहे आपल्याला. तुला मी मध्येच कट करते, पण हे प्रश्न हे इतके आम्ही 13 वर्षात फेस केलेत, किंवा आमच्या वॉलवर पण आम्हाला विचारले जातात की हो आहेत ना, ती प्रचलित शिक्षण पद्धती आहे, ती प्राचीन नव्हे, ती प्रचलित शिक्षण पद्धती आहे जी अडॅप्ट केलेली आहे आता. तर याच्यात द्यायचेच आहेत तेही टप्पे गरजेचे, पुढचा प्रवास करायचाच आहे आपल्याला. पण त्यासाठी असं नाही की या पद्धतीने शिकलेली मुलं तो करू शकत नाही. 14 वर्षापर्यंत मूल कॉन्सेप्च्युअल लर्निंग उत्तम करतं, क्लॅरिटीला येतं छान की मला काय आवडतंय, मला काय गरजेचं आहे. फक्त आवडतंय असं नाही. समजा मला उद्या इंजिनियर व्हायचं आहे, पण ताई ते मला मॅथ्स नाही ना ग आवडत, की तुझी आवड नाही बाळा, तर ती गरज आहे. याला आपण म्हणतो भान असणं की मॅथ्स ही माझी आवड नाही आत्ता, पण माझी गरज आहे आणि म्हणून मी ती करणार आहे. ह्या ज्या गोष्टीत ना, आयुष्य आपलं असंच आहे ना, सगळं आपल्याला आवडीचं नाही करायला नाही. हेच ट्रूथ आहे ना की मी हवं तसं जगेन, असं नाही जगू शकत आपण. कारण आपण इंटरडिपेंडंट सिस्टीमचा भाग आहोत. म्हणजे काय आपल्याला भान पाहिजे की मला काही गोष्टी आवडीच्या करायला मिळणार आहेत, पण काही गोष्टी आवडो नावडो ती माझी गरज असणार आहे. आणि मग 14 वर्षानंतर 10वीच्या टप्प्यासाठी ते NIOS किंवा SSC बोर्डाकडनं ॲपियर होतात. त्याच्या तयारीला पुण्यात तरी भरपूर ठिकाणी विषयानुरूप क्लासेस आहेत. ते जातात, शिकतात, परीक्षा देतात. अशा आपल्या जवळपास 5 ते 6 बॅचेस बाहेर पडल्यात आता, आणि सगळे उत्तम करतात. आणि हेच नेहमी बोलणं आम्ही ऐकतो की हे झालंय की सगळं हे झालंय. जेव्हा मुलं अभ्यासाला लागतात ना, तर हे तर झालंय आपलं, हे तर झालंय आपलं. फक्त आता त्यांना काय करायचं माहिती का पूजा, त्यांना 10वीच्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये पेपर लिहायचा आहे. त्याला एक चौकट आहे आता, आणि त्या चौकटीत बसून त्यांना पेपर लिहायचा. ह्या सराव ते 1-1.5 वर्ष करतात, उत्तम परीक्षा देतात, उत्तम मार्क्स मिळतात, आणि 11वी-12वी किंवा त्याच्याही पुढच्या प्रवासाला ते जातात. आणि हे सगळे विद्यार्थी जे 10वी-12वी करून आत्ता बाहेर पडलेत, पुढच्या ग्रॅज्युएशन कोर्सला गेलेत, हे सगळे आजही नियमितपणे भेटायला येतात. आपापल्या कॉलेजेसचे एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगतात, आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो तेव्हा जाणवतं की आपण जे पेरलं आहे ते बरोबर उगवून आलं आहे की नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही नाही बोलत, ते गेल्यानंतर हां योग्य दिशेने चाललं आहे.